नमस्ते मित्रांनो, संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। मागील भागात आपण संशोधन प्रस्ताव लेखन करत असताना काही बाबी ज्या आपण लक्षात घेतल्या, तर संशोधन प्रश्न ही मांडायची कशी याबद्दल माहिती घेतली होती। मित्रांनो, आजच्या भागात आपण संशोधन प्रस्ताव लेखन करत असताना संशोधन विषयाच्या अनुषंगाने आपल्या संज्ञांच्या काही कार्यात्मक व्याख्या ज्या आहेत त्या आपल्याला द्यायच्या असतात। आता या संज्ञांच्या कार्यात्मक व्याख्या म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। कारण जो संशोधन तुम्ही करत असतात ते संशोधनाच्या सगळ्या संकल्पना तुम्हाला माहिती असतात संशोधक या नात्याने, परंतु ज्या वेळेला तुमचं संशोधन कोणी वाचत असेल किंवा काही तज्ञ मंडळी जी आहेत ज्यांच्याकडे तुमचं संशोधन आहे लेख तपासण्यासाठी जात असतं, तर त्यावेळेला तुम्ही नेमक्या कोणत्या विषयावर कशा पद्धतीने काम केलेलं आहे या अनुषंगाने माहिती मिळण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या संशोधन विषयाच्या अनुषंगाने किंवा जे शीर्षक असतं त्या शीर्षकामध्ये जे शब्दांचा वापर तुम्ही केलेला असतो त्या प्रत्येक शब्दांचा अर्थ तुम्ही कोणत्या दृष्टीने घेतलेला आहे किंवा संशोधनाच्या दृष्टिकोनातून त्याचा अर्थ नेमका काय असणार आहे या दृष्टिकोनातून आपण काय करत असतो, त्या शब्दांच्या व्याख्या ज्या आहेत ते देत असतो। त्याच पद्धतीने संशोधकाने समस्येतील संज्ञेचा कोणता अर्थ गृहीत धरून संशोधन केलेलं आहे हे समोरचे वाचक जे असतात ते त्यांना समजावं याच्यासाठी आपल्याला संज्ञांच्या कार्यात्मक व्याख्या द्यायच्या असतात। त्याला ऑपरेशनल डेफिनेशन असं आपण काय करत असतो म्हणत असतो। मग आता हे ज्या वेळेला तुम्हाला लिखाण करायचं असतं तर त्यावेळेला काय गोष्ट लक्षात घ्यायची आहे की या संज्ञांच्या व्याख्या ज्यावेळेस तुम्ही देत असतात तर त्यावेळेला त्या संशोधन विषयाशी समर्पक असणं फार गरजेचं आहे आणि मोजक्या शब्दात आपल्याला त्यांची व्याख्या जी आहे ती लिहायची असते। आता बघा की संशोधन समस्या जी तुम्ही हाती घेतलेली आहे, आता आपण पुन्हा तेच उदाहरण घेत आहोत की महाराष्ट्रातील दूरशिक्षणाद्वारे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य आणि निर्णय क्षमता यातील सहसंबंधाचा अभ्यास। आता इथे मी काही शब्दांना रंगीत केलेला आहे बघा, तर आता त्यातले काही शब्द जे आहेत जसं महाराष्ट्र आहे किंवा दूरशिक्षण आहे, उच्च शिक्षण, मानसिक स्वास्थ्य, निर्णय क्षमता आणि सहसंबंध अशा शब्दांना मी काय केलेलं आहे रंगीत केलेलं आहे। म्हणजे याचा अर्थ काय की ह्या संशोधन शीर्षकामधले असे जे काही महत्त्वपूर्ण शब्द आहेत त्या शब्दांच्या तुम्हाला काय करायच्या असतात व्याख्या ह्या द्यायच्या असतात। मग आता हे महाराष्ट्र, आता महाराष्ट्राची व्याख्या तुम्ही वेगळ्या पद्धतीने करू शकतात। मी अगदी थोडक्यात केलेली आहे की महाराष्ट्र जे आहे हे भारताच्या पश्चिम भागातलं एक राज्य आहे। आता इथे महाराष्ट्राच्या वेगळी पद्धतीने व्याख्या तुम्हाला देता येते, केव्हा स्थापन झाला अशापासून तुम्ही काय करू शकतात सुरुवात करू शकतात, कोणत्या भागामध्ये महाराष्ट्र आहे हे तुम्ही काय करू शकतात मांडू शकता आहात। आता दूरशिक्षण, मग आता दूरशिक्षणाची काय व्याख्या केलेली आहे की दूरशिक्षण म्हणजे अशी ही शिक्षण पद्धती आहे की ज्याच्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक हे एकमेकांसमोर नसतात, म्हणजे समोर त्यांची उपस्थिती नसते आणि अध्ययन साहित्य जे असतं किंवा शिक्षणाच्या दृष्टिकोनातून जे साहित्य असतं ते व्याख्यान असेल किंवा ऑनलाईन असेल या माध्यमातून उपलब्ध असतात आणि मग विद्यार्थी त्यांच्या सोयीनुसार आणि वेळेनुसार शिक्षण घेऊ शकतात। अशी जी पद्धती आहे त्या शिक्षण पद्धतीला आपण काय म्हणत असतो दूरशिक्षण असं म्हणत असतो। उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी, मग आता इथे काय म्हटलं आहे की उच्च शिक्षण जे आहे की केव्हा घेतो आपण, पदवी ज्या विद्यार्थ्यांचं पूर्ण झालेलं आहे, म्हणजे पदवी शिक्षणानंतरचं जे शिक्षण आहे यात एखाद्या विशिष्ट विषयामध्ये अधिक सखोल ज्ञान दिलं जातं आणि त्यासाठी प्रवेशित असलेले जे विद्यार्थी असतात ते म्हणजे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी। मानसिक स्वास्थ्याचा अर्थ काय घेतला आहे की तुमच्या भावना किंवा विचार आणि वागणुकीची स्थिती याला आपण काय म्हणत असतो मानसिक स्वास्थ्य, म्हणजे ते जर संतुलित असेल तर त्याला आपण मानसिक स्वास्थ्य असं म्हणत असतो। निर्णय क्षमता म्हणजे काय की दोन किंवा अधिक जे पर्याय तुमच्या समोर दिलेले असतात त्याच्यातून निवड करण्याची आणि निवडीचे परिणाम आणि अर्थ समजून घेण्याची जी क्षमता असते त्या क्षमतेला आपण काय म्हणत असतो निर्णय क्षमता म्हणत असतो। आणि सहसंबंध म्हणजे काय की सांख्यिकी असं मोजमाप आहे की ज्याच्यामुळे दोन किंवा अधिक चलांमध्ये संबंध आहे की नाही हे दर्शवलं जातं, त्या संकल्पनेला आपण काय म्हणत असतो सहसंबंध असं म्हणत असतो। म्हणजे आता इथे तुमच्या लक्षात आलेलं असेल की आपल्या संशोधन शीर्षकामध्ये जे काही शब्द दिलेले असतात त्यांची महत्त्वपूर्ण काय नेमकं महत्त्वाचं आहे, तुम्ही कोणत्या दृष्टीने त्याचा अर्थ घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने संशोधन केलेलं आहे हे समोरच्या व्यक्तीला कळावं, वाचकांना कळावं याच्यासाठी आपल्याला काय करायचे असतात संज्ञांच्या कार्यात्मक व्याख्या ह्या लिहायच्या असतात। अशा रीतीने मित्रांनो आता आपण संज्ञांच्या कार्यात्मक व्याख्या लिहायच्या कशा याबद्दल माहिती घेतली।
पुढील भागात आपण संशोधन विषयाच्या अनुषंगाने व्याप्ती आणि परिमर्यादा कशा लिहायच्या आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.